14 सप्टेंबर 2024 रोजी डॉक्टर संदीप विनायक काकड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। अनेक क्षेत्रात कार्यरत असताना निर्भीड ज्योत पत्रकार संघाचे नाशिक ग्रामीण सचिव व रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजचे प्रतिनिधी तसेच शोभा अंश न्यूज, शिवगर्जना न्यूज, निर्भीड पोलीस टाइम्स न्यूजचे प्रतिनिधी आहेत। सर्व पत्रकार संघ यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आला। HDFC लाईफ मध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला। गणपती आरती करून संपूर्ण स्टाफ तर्फे केक कापण्यात आला व नंतर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला। त्याप्रसंगी मॅनेजर रवींद्र माणकर, स्वप्नील जैन, तृप्ती जैन, चैतनताई सेवक, रेखा काकड, साहिल काकड, स्वरा काकड व इतर सर्व स्टाफ उपस्थित होता। त्यानंतर राधिका फाउंडेशनच्या मुख्य ऑफिस पंचवटी कारंजे येथे वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यानंतर रुद्रा काउन्सिलिंग सेंटर व व्यसनमुक्ती केंद्र व संपर्क कार्यालय नवीन ऑफिसचे उद्घाटन अनिल नाहर यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आलं। त्याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष चैतनताई सेवक, अनिल नाहर, राजेश बाफना, तृप्ती जैन, रेखा काकड, साहिल काकड उपस्थित होते। दिनांक 15 सप्टेंबर सकाळी जैन आश्रम, तौली फाटा, पेठ रोड येथे वाढदिवसानिमित्त मुलांना बिस्किट व चॉकलेटचं वाटप करण्यात आलं। त्यानंतर आई महाकाली मातेचा आशीर्वाद घेण्यात आला। त्याप्रसंगी सुनील परदेशी व संपूर्ण कर्तव्यदक्ष फाउंडेशन पदाधिकारी उपस्थित होते। वंजारी महासंघ महाराष्ट्राच्या संघटनात्मक बैठकीत जिल्हाध्यक्ष विनोद बोदले यांच्या संपर्क कार्यालयात पार पडली। त्यावेळी संस्थापक अध्यक्ष गणेश खाडे यांच्या हस्ते डॉक्टर संदीप काकड यांची वंजारी महासंघ महाराष्ट्र नाशिक जिल्हा अध्यक्ष आध्यात्मिक व आरोग्य आघाडी पदी नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली। त्यानंतर महावीर इंटरनॅशनलच्या 50व्या सुवर्ण महोत्सवी प्रसंगी रोटरी क्लब नाशिक येथे झालेल्या दैदिप्यमान सोहळ्यात डॉक्टर संदीप काकड यांना नवरत्न पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं। त्याप्रसंगी त्यांच्या परिवार व राधिका फाउंडेशन पदाधिकारी उपस्थित होते। रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी श्याम जाधव, नाशिक। आरोग्य शिबिर इथं घेण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्ताने सर्व पदाधिकारी, सदस्य, कमिटी मेंबर इथं उपस्थित राहून डॉक्टर मॅडम, डॉक्टर सर यांनी जे योगदान दिलं, प्रथमतः त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि यापुढेही प्रत्येक महिन्या 2 महिन्या मिळून आपण इथं कॅम्प अरेंज करत जाऊ। स्वतः डॉक्टर सरांनी शब्द दिलेला आहे इथं येण्यासाठी आणि आज कॅम्प अरेंज केलाय त्या निमित्ताने आज माझा पण वाढदिवस साजरा केलेला आहे सरांनी। सुनील सर आणि बाकी माझे सर्व सहकारी यांचे पण खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या सर्वांनाही यापुढील आयुष्य सुख समृद्धीचं जावं। तुम्ही तुमच्या येणाऱ्या जीवनामध्ये समाजासाठी तुमच्या हातून सत्कर्म घडो, हे तुमच्यासाठी एक प्रशिक्षण आहे। तुम्ही जे बघताय, आज आम्ही आलो, इथून मागे खूप लोक येऊन गेलेत, इथून पुढे खूप लोक येणार आहेत। याच्यापासून तुम्ही फक्त एकच धडा घ्यायचा आहे की जे तुम्हाला भेटलंय ते पण तुम्हाला जे पुढील आयुष्यामध्ये तुम्ही जसं मोठं व्हाल, तुम्ही पण तुमच्या हातून समाजाची सेवा घडो आणि तुम्हाला जेवढं तुमच्या परीने प्रयत्न करता येईल एवढं तुम्ही इतरांना देण्याचा प्रयत्न करा आणि ती शक्ती तुम्हाला महाकाली माता सदैव प्रदान करो। एवढं बोलून 2 शब्द संपवतो।